मानव ग्राम फुडके हालचिंचोळी तालुका अक्कलकोट या गावामध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण आपल्या गावचे हालचिंचोळी तलाव हे पूर्ण कोरडेपणा पडून हालचिंचोळी पाणी पुरवठा विहीर पाणी एकदम कमी झाल्याने पाण्याची सोय नाही। 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय आणि पाणी येतोय पण 2-4 घागऱ्या असं एवढंच येतंय। त्यासाठी हालचिंचोळी या गावकऱ्यांनी सरकारी म्हणजे तहसीलदार, BDO, जिल्हाधिकारी, पाटबंधार वगैरे यांना पाणी सोडण्याचा पत्राद्वारे व्यवहार करूनही ते पाणी आपल्याला मिळत नाही असे पत्र दिल्याने आम्ही बहिष्कार टाकत आहे। श्रीशैल मल्लेशी माशाळे, सरपंच हालचिंचोळी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। आपला हालचिंचोळी येथे लघु पाटबंधार असून त्या गावाला पाणी वारंवार आम्ही उजनीचे पाणी मागितलो तरी कोणी आपल्याकडे दाद घेतलेले नाही। कारण मार्च-एप्रिलपासून आपण पाणी 15 दिवसाआड पाणी येत आहे आणि त्यासाठी गावकऱ्यांनी निर्णय घेतलेत की आपण मतदानावर येत्या विधानसभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतले। त्यामुळे आम्ही पण गावकऱ्यांना साथ द्यायला पाहिजे म्हणून मी सरपंचाच्या नात्याने देत आहे। तरी याच्यावर काहीतरी तोडगा काढेल असं आपल्याला आशा होतं, पण काही विचार केलेले नाहीत आपल्या गावासाठी, म्हणून आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला। आपल्या गावची लोकसंख्या 1,500-2,000-2,500 पर्यंत लोकसंख्या आहे। मतदार 1,050 मतदार आहे। पण ह्या गोरगरीब लोकांनी आपण एक विकत आणलो, पण म्हातारे कोतारी कुठनं पाणी आणणार? हे विशेष आहे ना। जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही। कित्येक जनावरे खाटीक लोकांना देण्यात आलेले आहे, मरून पडलेले आहेत। त्या तलावाचं दुरुस्ती करण्यासाठी आम्ही प्रस्ताव केलेला आहे, तरी ते पाटबंधारा तरी आपल्या नगरपालिकेतून काढून द्यावं हे पण आम्ही विनंती केलं आहे। पाटबंधारा तर त्यावेळी पाटबंधारा ताब्यात होतं, वॉचमन होते, तलाव एकदम सुधारणा होतं। एवढं विनंती करून आम्ही वारंवार पत्राद्वारे कळवलेलं आहे। ते तलावाचं सुद्धा कोणी देखभाल करत नाही। ते नेमकं तलाव कुणाकडे हे पण आपल्याला कळेना। एखाद्या वेळी पाऊस मोठं आलं तर त्यावेळी तलावाचं काय तर झालं तर खाली तलावाच्या बंधाराखाली गाव आहे। वारंवार ते विनंती केलेलं आहे आम्ही, त्यांनी काय आपल्याला किंमत दिलेली नाहीत। आणि आता पाऊस येईल अशा आशाने आम्ही गप्प बसलो होतो। मार्च-एप्रिलपासून आम्ही धडपड करत आहे। आपल्याला विहिरीचं वॉटर सप्लाय विहीर आहे फरावाच्या खाली, तिथं बी पाणी नाही, विहिरीत पाणी आटलेलं आहे। आणि अजून आता पावसाळा यायला 7-8 महिने जाणार। मग 7-8 महिनेपर्यंत आम्ही काय करणार? काय त्याचं काहीतरी विशेष विचार करावा शासनाने, हे आपली एवढंच देशवंत जमादार आहे। आता माझ्या गावातले सर्व बांधवांना सगळा विषय मांडलेले आहे। यासाठी माननीय कलेक्टर साहेबांनी जर ह्या गावाचा विचार नाही केलं तर आम्ही गावातनं एकही मतदान करू देणार नाही, प्रचार गाडी आम्ही येऊ देणार नाही। माझं नाव अकबर चांदे मिर्झा। मला 2 शब्द बोलायचं की अक्कलकोट पाणी पुरवठा हालचिंचोळी तलाव आहे अजून सुद्धा, तरी मला 2 शब्द बोलायचं की कोरनूरच्या पाठीमागे आमच्या गावाचं नोंद पाहिजे होतं। पाणी पुरवठा आहे, या आमच्या हालचिंचोळी ग्रामस्थांना बी पाणी भेटत होतं, अक्कलकोट तालुक्याला बी पाणी भेटत होतं। ह्याच्याबद्दल मी 2 शब्द सांगतो की आमच्या तलावाला का पाणी सोडत नाही हे माझा प्रश्न आहे। हे का कळत नाही पुढं? या आमच्या तलावाला पाणी सोडण्यासाठी पहिला प्रयत्न आमच्या तलावाला करायचं होतं। सगळीकडे पाणी झालं, आमचं एकच तलाव उरलंय। हे हालचिंचोळी तलाव एकच उरलंय की आमच्या तलावाला पाणी सोडले नाहीत। सगळीकडे पाणी सोडलंय, दक्षिण सोलापूरला सोडलंय, खाली बी सोडलंय। आपल्याला फक्त आम्हाला हे म्हणायचं की आपल्या तलावाला का सोडलं नाही पाणी? जमादार आहे हालचिंचोळीचे उपसरपंच। प्रशासनाला सांगून थकलंय। पाण्यामध्ये दुष्काळ पडून गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही आहे। 13 दिवसाआड पाणी येते, तलाव पूर्णपणे वाळलेला आहे। याच्यावर निर्णय नाही घेतलं तर येत्या विधानसभेला आम्ही बहिष्कार घालणार आहे। त्याचं तात्काळचा निर्णय घ्यायला पाहिजे। नाही आलं तर पाणी नाही आलं तर ह्याचे परिणाम भोगावं लागेल। गावात पाणी यायलाच पाहिजे, मतदान नाही तर होणार नाही।